आज संडे स्पेशलमध्ये आपण बघणार आहे पनीर पराठे, सोबतच बघणार आहे आपण खमंग असं टोमॅटोचं भरीत। खमंग असे पनीर पराठे बनवण्यासाठी सुरुवातीला आपण घेतला आहे पनीर, त्याला घेणार आहे मस्तपैकी आपण खिसलेलं पनीर काढून घेणार आहे आपण एका बाउलमध्ये। त्यामध्ये टाकणार आहे आपण 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, 2 चमचे टाकणार आहे तांदळाचं पीठ बघा अशा पद्धतीने। त्यामध्ये टाकणार आहे मिरेपूड, पनीर भाजी मसाला, यामुळे आपल्या पराठ्याला खूप छान टेस्ट येते। कसुरी मेथी टाकायची आहे, सोबतच टाकायचं आहे चवीनुसार मीठ, धनापूड, खूप सारे अशी तीळ, चिली फ्लेक्स आणि थोडंसं टाकणार आहे आपण तेल। आता सर्व इन्ग्रेडियंट्स मस्त मिक्स करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने। नंतर हाताच्या साहाय्याने आपण त्याला चोळून सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने। नंतर आपण थोडं पाणी टाकून मस्त घट्टसर कणिक अशी मळून घेतलेली आहे। रवा टाकलेला आहे, तर आपण काही वेळासाठी कणिक झाकण ठेवून रेस्टला ठेवणार आहे बघा अशा पद्धतीने। आता आपण करणार आहे टोमॅटोचं भरीत। त्यासाठी घेतलेले आहे 2 टमाटे 2 भागामध्ये कट करून। पॅनमध्ये आपण टमाटे, लसूण, लाल सुकी मिरची, मीठ, जिरं आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि टोमॅटो नरम होईपर्यंत मस्त आपण झाकण ठेवून भाजून घेणार आहे। नंतर टोमॅटो नरम झाल्यानंतर त्याचे आपण साल काढून घेणार आहे। आता सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे। त्यामध्ये टाकणार आहे आपण धनापूड, साखर आणि त्याचं मस्तपैकी पेस्ट तयार करून घेणार आहे। एका बाउलमध्ये टाकला आहे आपण बारीक कट केलेला कांदा, कोथिंबीर, त्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट टाकून बघा मिक्स करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपलं टोमॅटोचं भरीत रेडी झालेलं आहे। आता पराठ्याची कणिक असे मळून घेणार आहे आपण, गोळे तयार करणार आहे आणि पोळपाटावर तेल लावून मस्तपैकी आपण जाडसर असा परोठा तयार करून घेणार आहे। अगदी पतला करायचा नाही, जाडसर करायचा, खाताना एकदम एक नंबर लागते बघा। नंतर पॅन गरम करून त्यावर दोन्ही साईडने आपण मस्त खमंग असं भाजून घेणार आहे। थोडं आपण त्याला तेल लावणार आहे आणि मस्तपैकी त्याला भाजून घेणार आहे बघा अशा पद्धतीने। आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे पराठा, एकदम खमंग असं बघा दिसत आहे की नाही, एकदम मस्त दिसत आहे बघा पराठा, एकदम टेस्टी दिसत आहे की नाही। तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर करून बघा एकदा, ह्या करायला एकदम टेस्टी असा परोठा तयार होतो बघा। किती छान असा पराठा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी माझे बाकीचे सर्व पराठे तयार करून घेतलेले आहे बघा अशा पद्धतीने। खमंग असं पनीर परोठा आहे आणि टोमॅटोचं भरीत एक नंबर कॉम्बिनेशन आहे। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान अशी रेसिपी आहे बघा। नंतर आपण गरमागरम परोठा, टोमॅटोचं भरीत मस्तपैकी सर्व करणार आहे। थोडं मस्त लोणचं घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेऊन मस्त तुम्ही आपल्या परिवाराबरोबर एन्जॉय करा बघा। गरमागरम असं पनीर परोठा आणि भरीत तयार झालेला आहे, रेडी झालेला आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। माझ्या चॅनल नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपींसोबत। बाय बाय।